विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 17,000 रुपये अधिक मिळणार. तर क्रॉप कम्पेन्सेशनच्या संदर्भात जवळपास या ठिकाणी आपण 65 लाख हेक्टर करता 6,175 कोटी रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे. आपण प्रति हेक्टरी अतिरिक्त 10,000 रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे. राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचा पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप झाले नसतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वितरित होण्यास आता सुरुवात झाली आहे. पीक विम्याचा पहिला टप्पा वितरित झालेला आहे. आज निधी जमा होत आहे, कारण या महत्त्वाच्या निर्णयानंतर सरकारच्या माध्यमातून जो निर्णय घेण्यात आला त्या माहितीनुसार आज सकाळपासूनच निधीचे हस्तांतरण वितरण आता सुरू झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता भला मोठा दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळत आहे. काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 20,000 रुपये, तर मग काही जिल्ह्यांमध्ये 30,000 रुपये, तर काही या ठिकाणी शेतकऱ्यांना 40,000 रुपये, तर काही शेतकऱ्याला 50,000 रुपयापर्यंत पीक विमा आता वाटप केला जात आहे. ज्यांचे 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षामध्ये अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले असेल अशा सर्व शेतकरी बांधवांना आज निधी जमा होत आहे. त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची आता प्रतीक्षा संपत आहे. काही जिल्ह्यांमध्ये 20,000 रुपये येणार आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये 30,000, तर काही ठिकाणी 50,000 असा निधी आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा वितरित झाला असून लवकरच तिसरा टप्पा आता वाटप होणार आहे. पहा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आज या ठिकाणी टोटल 12 जिल्ह्यामध्ये निधी वाटप होत आहे. सरकारने सांगितल्याप्रमाणे या टप्प्यांमध्ये पीक विम्याचे पैसे आता वाटप होत आहे. हेक्टरीप्रमाणे आता निधी येत आहे. पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपत आहे. पहा शेतकरी बांधवांनो, मागे पहिला टप्पा वितरित झाला, आज दुसरा टप्पा या ठिकाणी वितरित होत आहे. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वाटप व्हायला आता सुरुवात झाली आहे. तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी जर असेल तर तुमच्या खात्यामध्ये आता पैसे वाटप होत आहे. ज्यांचे 3 वर्षामध्ये 2022, 2023 आणि 2024 अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले असेल त्यांनी पंचनामे पहा. सरकारच्या माध्यमातून जे काय पंचनामे झाले त्या पंचनाम्याच्या माध्यमातून तुम्हाला 100% पीक विम्याचे पैसे आज या ठिकाणी मिळत आहे. जर तुमच्या शेतामध्ये पीक विमा जरी नसेल झाला, परंतु तुम्ही पीक विमा भरला असेल तरी देखील आज तुमच्या खात्यात निधी येत आहे. आता यादी महत्त्वाची आहे. पहा आता या ठिकाणी यादी जाहीर झाली आहे. हा पीक विमा 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षांचा एकत्रितपणे वाटप आता होत आहे. 2022 ते 2023 मध्ये भरपूर शेतकरी बांधवांना पैसे भेटले नव्हते. तसेच 2024 मध्ये झालेल्या नुकसानचे पैसे देखील बाकी होते. त्याच अनुषंगाने या पीक विम्याचा पहिला टप्पा आजवर वितरित झाला आणि या ठिकाणी आज दुसरा टप्पा जमा होत आहे. आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. आज निधी जमा होत आहे. भरपूर शेतकरी बांधवांना आता बघा सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकांच्या नुकसानीसाठी जास्तीत जास्त पीक विमा आता जमा केला जात आहे. या 50 पिकांपैकी कोणत्याही पिकाचे नुकसान झाले असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे आता वाटप होत आहे. या ठिकाणी तालुकानिहाय पीक विमा रक्कम आता जाहीर झाली असून 75% पीक विमा यादी वर्ष 2024 32 जिल्ह्यांना जाहीर झाले आहे. 2022 मध्ये पिकं झोपलेली होती, तर 2025चा पीक विमा सुद्धा तात्काळ वाटप करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून आता आले आहेत. तर शेतकरी बांधवांनो, 2025चा पीक विमा कधीपासून वाटप होईल, तसेच तुमचा अर्ज पात्र ठरला आहे का याची माहिती देखील आता तुम्हाला मिळणार आहे. सर्वात अगोदर 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षाचा पीक विमा
आज निधी जमा होत आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाहीत. जे शेतकरी बांधव पहा या पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होतील, अशा प्रकारची माहिती आज सरकारच्या माध्यमातून आली आहे. निधी आज शेतकऱ्यांना मिळत आहे. या पीक विमा योजनेत बऱ्याच प्रकारे घोटाळे झाले असून अपात्र लोकांनी अर्ज भरून दिले होते असे दिसून आले. त्यामुळे जे खरोखर लाभार्थी शेतकरी असतील त्यांच्याच खात्यात मागील 3 वर्षांचा पीक विमा आज या ठिकाणी एकत्रितपणे जमा होत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आज निधी जमा होत असलेल्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे. पहा शेतकरी बांधवांनो, जे काही जिल्हे आहेत त्यांची यादी सरकारने जाहीर केली आहे. बघा आता या ठिकाणी हे तर जिल्हे आहे, परंतु सरकारच्या माध्यमातून निश्चित यादी आज आली आहे. खरीप आणि रब्बी हंगामासाठी देखील या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून यादी जाहीर झाली आहे. आता शेतकऱ्याला अत्यंत महत्त्वाची यादी आहे. जर यादीमध्ये नाव आलं तरच या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निधी जमा होतोय. पहा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे पहा अगदी एका मिनिटामध्ये सविस्तर यादी आपण पाहून घेऊया. आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि आज निधी जमा होत आहे. भरपूर शेतकरी बांधवांना सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकांच्या नुकसानीसाठी जास्तीत जास्त पीक विमा आज या ठिकाणी वाटप केला जात आहे. तर पहा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आता आली आहे. अगदी एका मिनिटामध्ये आपण यादी देखील पाहून घेऊया. बघा कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकांमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे याची माहिती आपण या ठिकाणी अगदी एका मिनिटामध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही नियमांचे पालन केले नसेल तर या ठिकाणी सर्वांना पैसे या ठिकाणी पहा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे काही अटी घातलेल्या आहे. त्या अटीच्या पात्रतेनुसारच तुम्हाला निधी मिळणार आहे. बघा फक्त तुम्ही या पीक विम्यापासून वंचित राहू शकता, कारण की बघा तुम्ही अटी व नियम समजून घेत नाही. आता अटी व नियम समजून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. यादी पीक विम्याची आपण लगेच पाहूया. त्यासोबत बँकांची यादी पण सरकारने जाहीर केली आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपण पीक विम्यापासून वंचित राहू नये, आपल्याला पीक विमा यावा, तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला महत्त्वाची कामे पाहणं अत्यंत गरजेचे आहे. पहा बँकांची यादी देखील सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झाली आहे. पहा सर्वात अगोदर बँकांची यादी पाहून घेऊया आणि नंतर जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया, म्हणजे की सर्व शेतकरी बांधवांना समजेल की नेमकं पीक विमा कधी व कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे. त्यासोबत तुम्हाला कोणते महत्त्वाची कामे करायची आहे हे देखील आपण जाणून घेऊया. बँकांची यादी खालील प्रमाणे आहे. पहा शेतकरी बांधवांनो, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, केनरा बँक, ICICI बँक, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर बघा IDFC बँक, त्यानंतर शेतकरी बांधवांनो बघा IDBI बँक, त्यानंतर HDFC बँक, तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि इंडियन पोस्ट पेमेंट बँक. यासोबत सरकारी सहकारी, खाजगी पतसंस्था, सोसायटी अशा सर्व बँकांमध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा होत आहे अशी माहिती सरकारच्या माध्यमातून आली आहे. महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला आधार कार्ड बघा या ठिकाणी बँकेला लिंक करून ठेवायचं आहे, तर तुमच्या खात्यात निधी जमा होईल असं सरकारने स्पष्टपणे आता सांगितलं आहे. बघा आणि या ठिकाणी बँक खात्याची KYC केली आहे की नाही हे एकदा तपासून घ्या, कारण सरकारच्या माध्यमातून आता यादी जाहीर करण्यात आली आहे. तर शेतकरी बांधवांनो, पीक विमा वाटपासाठी प्राधान्य दिलेल्या बँकांची यादी सरकारने आता जाहीर केली आहे. पहा या यादीमध्ये जालन्याचा पण या ठिकाणी समाविष्ट झाला आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, पहा ज्यालाच की औरंगाबाद असे देखील म्हणतात. त्यानंतर बघा टोटल 12 जिल्हे सांगण्यात आले आहेत. सरकारने सांगितल्याप्रमाणे अहिल्यानगर, यवतमाळ, धाराशिव, परभणी, बीड, अकोला, हिंगोली,
पहा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची आता बातमी आली आहे. त्यानंतर बुलढाणा, नांदेड आणि लातूर पहा या जिल्ह्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यात आला आहे. आताच अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बँकांच्या यादीमध्ये व जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येणं अत्यंत गरजेचं होतं. जर का या बँकांच्या यादीमध्ये व जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर सरकारच्या माध्यमातून आज नक्कीच तुमच्या खात्यात पीक विमा जमा होत आहे. पहा शेतकरी बांधवांनो, अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा व बाजूची बेल नोटिफिकेशन घंटी क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे की अशाच महत्त्वाच्या बातम्या सर्वात प्रथम तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.